ठाणे महापालिकेने विक्रमी वेळेत केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जाची छाननी। पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी पूर्ण। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने शनिवार 3 ऑगस्ट ते सोमवार 5 ऑगस्ट या 3 दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती। शनिवार ते सोमवार असे 3 दिवस दररोज 3 सत्रांमध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली आहे। त्यासाठी संगणक संचाचं अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचं नियोजन केलं आहे। त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीनं काम मार्गी लावलं आहे। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने प्रभाग समिती निहाय 137 मदत केंद्रे सुरू केली आहेत। वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉर रूमही तयार करण्यात आले आहे। या सर्व मदत केंद्रावर आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीनं पात्रता निश्चित करण्यात आली आहे। त्यात ठाणे तालुक्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता। ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं कौतुक केलं आहे।